मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सध्या कोथिंबीर मुबलक प्रमाणामध्ये बाजारामध्ये मिळत आहे, तेव्हा आज आपण करूया एका वेगळ्या पद्धतीने कुकरमध्ये कोथिंबीरीच्या वड्या। यासाठी आपण कोथिंबीर इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण याला बारीक चिरून घेणार आहोत। कोथिंबीर बारीक चिरलेली आहे। यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या 7 ते 8, 1 चमचा जिरे यामध्ये ठेचा करून घालायचा आहे। यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी चण्याचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ घालावं, 1 ते 1.5 चमचा इतके तीळ घालावे। पाणी न घालता सुरुवातीला याला मिक्स करून घ्यावे, म्हणजे गरजेनुसार नंतर पाणी घालून याला आपण मळून घ्यायचं आहे। कोथिंबीरीत थोडीशी आर्द्रता असते, यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज आता येईल। आता आपल्याला थोडंसं करून पाणी घालायचं आहे आणि पिठाचा भाकरीप्रमाणे गोळा मळून घ्यायचा आहे। आता आपण एक कुकरचं भांडं घ्यावं, त्यामध्ये खालच्या बाजूला इको बेक पेपर घातलेला आहे। तुम्ही या जागी तेल देखील लावून ग्रीस करू शकता किंवा केळीचं पान देखील ठेवू शकता। पिठाचा गोळा घ्यावा व तो असा लांबट असा मळून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लांबट अशा वळकट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे। वरच्या बाजूने आपल्याला झाकणी घालायचं आहे, म्हणजे ज्यावेळी कुकर शिट्ट्या करेल त्यावेळी आतल्या बाजूला पाणी अजिबात जाणार नाही। कुकरमध्ये घालून आता यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्यावर हा आपल्याला डबा ठेवायचा आहे। झाकणी घालून याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि 5 मिनिट मंद आचेवर आपल्याला कुकर ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कुकर गार झाला की हा डबा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे। थंड झालेल्या या वळकट्या आपल्याला बाहेर काढून घेतल्यानंतर त्याचे आपल्याला काप पाडायचे आहेत। तेलामध्ये ते आपल्याला खरपूस असं तळून घ्यायचं आहे। तेल त्यावेळी व्यवस्थित तापलेलं असावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। सोडा घालण्याची यामध्ये अजिबात गरज नाही। पचनाला देखील हे हलकं होतं। डाळीच्या पिठाचं प्रमाण आपण यामध्ये कमी केलेलं आहे आणि तांदळाच्या पिठामुळं कुरकुरीतपणा याला अगदी छान येतो। तेव्हा नक्की ट्राय करा। आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।